आज आपण बघणार आहोत जाड पोह्यांचा एकदम साधा, सोपा आणि कुरकुरीत चविष्ट चिवडा. एकदाच करून ठेवला की अगदी महिनाभर स्टोअर करून खाऊ शकता. छोट्या-मोठ्या भुकेसाठी, मधल्या वेळेत काही खावंसं वाटलं किंवा चहा कॉफी सोबत अगदी प्रवासासाठी सुद्धा हा चिवडा चालू शकतो. अजिबात नरम पडणार नाही, बनवायला अगदी साधा आणि सोपा झटपट आहे. कमी साहित्यात झटपट होणारा चिवडा. रेसिपी संपूर्ण पहा. जर आवडली तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. चला तर मग सुरुवात करूया. तर असा हा कुरकुरीत पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी रेग्युलर जे आपण कांदे पोह्यांसाठी जाड पोहे घेतो ना, अगदी तेच घेतलेले आहे. फक्त इतकं लक्षात ठेवायचे, पोह्यांचा आकार अख्खा असावा, चुरा नसावा किंवा तुकडे नसावे. असे संपूर्ण अख्खे पोहे असल्यामुळे तळताना ते छान तळले सुद्धा जातात आणि त्याचा भुगा होत नाही. खाताना सुद्धा छान कुरकुरीत लागतात. आता घरातल्या एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने हे पोहे आपण मोजून घेणार आहोत. म्हणजे थोडाफार तुम्हाला अंदाज सुद्धा येईल. तुम्ही जर बॅचलर असाल किंवा पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी साधारण किती पोहे घेतल्यावर किती चिवडा होतो याचा तुम्हाला अंदाज येईल. तर या कपाने गच्च भरून साधारणतः 2 कप किंवा 200 ग्राम प्रमाणात इथे आपण जाड पोहे घेतलेले आहे. आता गॅसवर एखाद्या छोट्याशा कढईमध्ये आपल्याला तेल गरम करत ठेवायचं आहे, कारण हे पोहे आपल्याला तळून घ्यायचं आहे. घरामध्ये असं हे ज्यूस वगैरे गाळण्याचा झारा असतो किंवा मोठी गाळण असते, तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. यावर पोहे तळणं अगदी सोयीस्कर ठरतं. तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे. जरी तुम्हाला पोहे घालायचे असतील तरी अगदी पाव कप थोडे थोडे पोहे घालायचे, म्हणजे छान फुलायला मदत होतात. आतमध्ये ते कच्चे राहत नाही. असे छान फुलले ना की तितके छान ते कुरकुरीत लागतात. तर थोडे थोडे असेच पोहे आपण तळून घेणार आहोत. आता तसं बघायला गेलं तर दिवाळीच्या दिवसांमध्ये ना भाजके पोहे किंवा असे हे तळलेले पोहे आपल्याला पॅकेटमध्ये रेडीमेड उपलब्ध मिळतात. सध्या दिवाळी नसल्यामुळे काही ठिकाणी जर मिळत असेल तर तसे तुम्ही घेऊ शकता. आणि ऑलरेडी तळलेले किंवा भाजलेले पोहे असतील तर त्याला फक्त थोडा वेळ उन्हामध्ये ठेवायचं किंवा थोडंसं भाजून तुम्ही याचा चिवडा असा करू शकता. जर नसेल तुम्हाला तशी सोय तर हे जाड पोहे घेऊन मस्त तळणीवर तळून घ्यायचे. थोडे थोडे पोहे घेऊन साधारणतः 2 कपाचे 5-6 घाण्यामध्ये असे हे पोहे आपण संपूर्ण तळून घेतलेले आहेत. आता हे पोहे ना खूप जास्त नाजूक साजूक असल्यामुळे तेलाचा ताव छान कडकडीत गरम असला की पोहे घालायचे, पटकन काढायचे, म्हणजे त्याचा रंग जास्त काळा सुद्धा पडत नाही. थोडंसं गार करायला ठेवून देणार आहोत. पोहे गार होत आहेत तोवर पटकन आपण इथे मस्त कुरकुरी शेव कशी बनवायची ते बघणार आहोत. शेव बनवायला अगदी सोपी आहे. आता ज्या कपने तुम्ही 2 कप पोहे मोजून घेतलेले होते, अगदी त्याच कपने बरोबर 1.5 कप आपल्याला इथे डाळीचं पीठ घ्यायचं आहे. एक तर चणा डाळीचं पीठ घेऊ शकता. चणा डाळ चालत नसेल तर तुम्ही मूग डाळीचं पीठसुद्धा इथे वापरू शकता. बाकी बनवण्याची पद्धत सेमच आहे. तर सुरुवातीचा 1 कप आणि हा अर्धा कप. फक्त घेतलेले सगळे जिन्नस कपाने किंवा वाटीने मोजून घेणं गरजेचं आहे, म्हणजे व्यवस्थित तुम्हाला याचा अंदाज येईल. आता यामध्ये अगदी पाव चमचा हिंग घेतलेला आहे. अर्धा चमचा आपण इथे हळद घेणार आहोत. अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घेणार आहोत. तुम्हाला जसं लागतं त्यानुसार मीठ घ्यायचं आहे. 1-2 चमचे आपण यामध्ये कच्चं तेल घेतलं आहे. जे रेग्युलर वापरतो ते घ्यायचं आहे. अजिबात गरम वगैरे करून घेण्याची गरज लागत नाही. आता ज्या कपने तुम्ही 1.5 कप डाळीचं पीठ मोजून घेतलेलं आहे, अगदी त्याच कपने सुरुवातीला 1 कप आपण इथे साधं पाणी घेऊन थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. जसं आपण नॉर्मली गोल भज्यांचं कसं पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडं घट्ट पीठ असावं. म्हणूनच तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, घेतलेले सगळे जिन्नस तुम्हाला मोजून घ्यायचं आहे. जर पदार्थ मोजून घेतला ना तर चुकण्याची शक्यता कमी असते. पहिल्यांदा जरी बनवत असाल, बॅचलर असाल तरी न चुकता परफेक्ट रेसिपी तयार करता येईल. आता असं हे आपण थोडं भज्यांच्या पिठापेक्षा थोडं घट्ट पीठ भिजवून घेतलं. जर पळीने घालाल तर पटकन हे पीठ असं खाली पडत नाही. चमचाने पीठ उचलताना थोडासा जोर लावावा लागतं, म्हणजे इतपत तुम्हाला हे पीठ थोडं घट्ट मळून घ्यायचं आहे. आपण 1 कपभर पाणी घेतलेलं होतं, त्यातलं फक्त अर्धा कप पाणी वापरलं आहे. तुम्हाला थोडं कमी जास्त पाणी लागू शकतं. आता हे पीठ आपण सुरुवातीला जरी भिजवून ठेवलं ना पोह्यांबरोबर तरीसुद्धा चालू शकेल, म्हणजे पोहे तळल्यानंतर पटकन तुम्हाला शेवसुद्धा घालता येते. तर शेव घालण्यासाठी इथे आपण चकलीचा हा सोऱ्या घेतलेला आहे. जो तुमच्या घरामध्ये उपलब्ध असेल तो तुम्ही घेऊ शकता. आता या सोऱ्यामध्ये ना 2 ते 3 प्रकारचे शेवचे असे हे प्लेट येतात. तुम्हाला जी साईज आवडत असेल, बारीक, मध्यम, जाड, तशी तुम्ही करू शकता. मी इथे मध्यम आकाराची ही प्लेट लावून घेतलेली आहे. मला खूप जास्त बारीक नको किंवा खूप जास्त जाडसुद्धा नको. थोडी मीडियम साईजची असली ना तर खायलासुद्धा मस्त कुरकुरीत लागतात. या पद्धतीने आपण सगळा हा सोऱ्या व्यवस्थित घट्ट बंद करून घेतला. शेव अशी अगदी यातून अलगद बाहेर पडते. आता मगाशी आपण पोहे तळलेलं तेल होतं ना, ते मोठ्या आचेवर पुन्हा थोडंसं गरम करून घेतलं. जसं भज्यांसाठी गरम करतो अगदी त्याच पद्धतीने. आणि फक्त अशी ही
पातळसर आपल्याला शेव यामध्ये गोल गोल फिरवत घालायची. खूप जास्त जाड घालायची नाही, नाही तर आतल्या बाजूला थोडीशी नरम किंवा ती कच्ची राहते. छान पातळ घातलेली आहे. शेव जितकी छान पातळ आपण घालू, जितकी पातळ लेअर घालू, तितकं लवकर तळायला मदत होते, कुरकुरीत होते. आता मोठ्या आचेवर शेव घातल्यावर अशी पटकन वर येते, म्हणजे 100% हलकी कमी तेलकट झालेली आहे. बाजू उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मोठ्या आचेवरच 1-2 मिनिटं आपण तळून घेणार आहोत. असा हा पहिला घाणा शेवेचा आपला तयार झाला. मोठ्या आचेवरच 3 ते 4 मिनिटं आपण दोन्ही बाजूने छान कुरकुरी तळून घेतली आणि सेम पद्धतीने आणखीन एक शेवेचा आपण घाणा घातलेला आहे आणि सेम अशीच आपण ही शेव तळून घेणार आहोत. आता जे आपण ह्या शेवेसाठी पीठ भिजवलं होतं ना, त्यामध्येच थोडंसं ओवा चुरून घातला, थोडंसं तिखट किंवा घाटी मसाला वगैरे घातला, थोडासा गरम मसाला पावडर घातला, तर तिखट शेव तुम्हाला नुसतीच खायलासुद्धा मिळेल. किंवा तुम्हाला जर तिखट शेवभाजी वगैरे करायची असेल ना, तर जाड शेवेच्या मोल्डमध्ये तुम्हाला ही शेव घालून त्याची शेवभाजीसाठी शेव तयार करता येते. आपण घेतलेल्या 1.5 कप पिठामध्ये साधारणतः एक 300 ते 350 ग्राम तुमची ही शेव मस्त तळून तयार होते. दोन्ही बॅच अशी आपण काढून घेतलेली आहे. आता सुरुवातीचे जे पोहे आपण तळून घेतलेले होते, मस्त कुरकुरीत झालेले आहेत. आता यामध्येच आपण तळून घेतलेली थोडीशी गार केलेली शेव चुरून घालणार आहोत. आता तुम्हाला जशी कमी जास्त लागते त्यानुसार तुम्ही यामध्ये घालू शकता. आपण केलेलं सगळं असं मिक्स करून घेतलं आहे. आता दुसरीकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे साखर घेणार आहोत. अगदी पाव चमचा आपण मीठ घेणार आहोत. आता हे दोन्ही जिन्नस मिक्सरला याची एकदा पूड करून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर फक्त तुम्ही पिठी साखर 2 चमचे यामध्ये वापरली तरीसुद्धा चालू शकेल, पण थोडंसं मीठ घातलं की चवीला अगदी छान लागतं. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी खाल्लं असेल रेडीमेड असं हे पोहे आणि चिवड्याचं सेम साखर पीठ घालून असं हा चिवड्यात एक मूठभर 10 रुपयाचं साधारणतः पॅकेट मिळतं. त्यापेक्षा घरच्या घरी असा हा भरपूर करून खा. तर आपण घेतलेलं साखर आणि मिठाचं सगळं मिश्रण यामध्ये घातलं आणि छान एकजीव करून घेणार आहोत. आता हे अगदी साध्या फ्लेवरचं, म्हणजे अगदी लहान मोठी माणसं, वयस्कर आजी आजोबा असतील सगळ्यांना चालू शकतं. अजिबात यामध्ये कोणतेही चटपटी तिखट मसाले नाहीत. तुम्हाला जर आवडत असेल तर याबरोबर थोडंसं तिखट, हळद, चाट मसाला वगैरे तुम्ही भरभरू शकता. असं हे प्लेन खाल्लं ना तरीसुद्धा अगदी छान लागतं. म्हणजे ज्या मंडळींना अजिबात तिखट चटपटी चालत नसेल तर त्यांच्यासाठी असा हा योग्य पर्याय आहे. असं छान आपण एकजीव करून घेतलेला आहे आणि आपण घेतलेलं साहित्य साधारणतः अर्धा किलोभर असा हा चिवडा तुमचा अगदी सहज तयार होतो. एकदा बघू शकता किती कुरकुरीत झालेला आहे. तर बघितलं, एकदम कुरकुरीत, बनवायला सोपा, झटपट होणारा, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल असा हा मस्त पोहे शेव घालून चिवडा खाण्यासाठी तयार झाला. एकदाच करून ठेवला की अगदी महिनाभर व्यवस्थित राहतो. संपूर्ण तयार केला, थोडंसं रूम टेम्परेचर केलं, थोडंसं गार करून ठेवलं तर एखाद्या डब्यामध्ये किंवा एखाद्या पिशवीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता. याला अजिबात हवा लागता कामा नये. सकाळच्या चहा कॉफीबरोबर मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी आजी आजोबांना काही खावंसं वाटलं मध्येच तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही असं हे करून ठेवू शकता. तर आजची ही कुरकुरीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूचे बेल आयकन नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.